अबा मंदा आली ना. हो जाय मग तू स्वागत आले. अशी ननद पाहिजे माय हरपय. भावजाई आली पासल्या पायरी. ननदले पाहिलं काय हरी ये सकाळपासून वाट पाहून राहिली. तीच ना आला तुला घ्यायले तर सांगलंस त्यानं आज आणतो म्हणे त्याला इकडे. त्या म्हणलंस अरे बाबू आम्ही जायच्या पहिले आण. नाही तर मग भेट नव्हती हो. आशा जाते ना आता बरी आली. ये धुई हात पाय. हो धुते ना. खूपच धूळ आहे ना आपल्या गावच्या रस्त्याने. हो सतूबाई बकेट भरून दे ना तो भावजाईले हात पाय धुवाले. ते देव की ना देव तू आल्यावर दिवाळीले बकेट भरून हात पाय धुवाले. पण तू दे. पाहिलं अशी आहे आमच्या घरची दिवाळी. नंदा पहिले येतात आणि भावजाई मागून येते. आणि ननद म्हणते भावजाईले हात पाय धुवा वहिनी. म्हणजे बायते की नाही उलटी गंगा. या वहिनी वाटच पाहून राहिलो आम्ही. हो आता चालली होती 2 दिवसानं. म्हटलं काय माहित बापा तुमची भेट होते की नाही होत. तीच ताल म्हटलं होतं म्हणे येते म्हणे. पण म्हटलं जाऊ द्या तुम्हाला काही गरज नाही नंदायची. आपण कुठे जीव तोडता. झालती भाषेची भेट झालती. भावाची भेट झालती. म्हटलं वहिनीची भेट हो की ना हो. जाऊ द्या तिकडे. आणि जावे हात पाय घेत पाय तुझी. हो धुते ना. बाकीचे सगळेजण कुठे गेले. घरातच आहे. कुठे जाणार आहे ते मी ना घरीच आहे. तिची आई आहे. तिची आई जाते आज नाही पारून. हो ते तिची भावजाई चालली दिवाळीले. ते 2-3 दिवसासाठी जातो म्हणे घरी. मग तिच्या भावाच्या बाबाच्या भाकरी तुकड्याचा पंचायतच पडते ना माय. नाही तर तीच आहे तिची आई तिच्या जवळ. आता म्हणलं आम्ही हा दोघे जणी जा म्हणलं जाऊन या तुम्ही. मग आम्ही गेले की अजून ये जा म्हटलं माय. आता त्या बाईला म्हटलं जा म्हटलं. आता आपलं एवढं निटून राहणं नाही होत माय. आता माय लेकरं लहान नाही. हा माणूस लहान लेकरू आहे ना. काय करतो. हो जाऊ दे ना अशी काहून तू तिला कुचल काचल करत राहते निरा. जाऊ दे तशीच राग करते ती. काय करायला लागते. तिच्याच्यानं का आपलं अडलं. आपला भाषी होती. आपला भाऊ होता. आणि ती येऊनच काय दिवाला होती. भल्ली गेली आल्या ना गेल्या ना. जाऊ दे तिकडे मुकी राहत जा ना. तू भल्ली मुकी नाहीच राहत बिचारी निरा. करे ना पाहिलं नाही का काल रात्री कृष्णा म्हणे आशा जाते बाई जाते येणं म्हणे तर काय म्हणे. मग आहेत ना म्हणे मीनाताई आहेत ना म्हणे तिची दिवाळी करायला. मग मीनाताईनं का ठेका घेतला का. आणि इले का काहीच नाही का. म्हणून ना म्हटलं तिले जाऊ दे बरं मुकी राह काय करायला लागत नाही. तू भली बेडॉक्स खातो. जाऊ दे मुकी राह 2 दिवस सुकाणार आहे. आणि चालली काही दांड नको लागू तिच्या. चल ना मी ते दाणे काढून राहिली. ती मीना लय वाखूची बसेल आहे. तिला म्हणतो अंग टाक जरसं नाही तर तिच्या पायावर सुजच येते माय बाई. कालपासून सुजच येऊन राहिली बाई तिच्या पायावरशी बसली गिसली की. डॉक्टरला सांगा लागेल बाई जा लागेल आपण जायच्या पहिले तिला दवाखान्यात. असे असं करून नाही तर तू जाणं संग. या बारीनं जाय तू संग डॉक्टर संग बोल. म्हणा ते ना बसली की हे झालं की तिच्या पायावर सुजच येऊन राहिली म्हणा. काय बीपी गिपी काय हाय ते शांताबाईनी म्हणत नाही बीपी न सूज येते काय नाही येते. तर मग डॉक्टरला जरा विचारून येणं जरसं. तू आहेस तर मग जाऊन ये. नाही तर मागच्या वारीन त्या दोघंच जातात. मी जाऊनच काय कामाची. मला काय त्या डॉक्टर काय बोलते ते मला कळत नाही. आणि आपलं विचार होतो हा मुरली मुखिरे बाई असंच करते निरा. तू जाय बरं त्या मुरलीला काही नेऊ नको सांगतो दोघीच जा. आणि डॉक्टरला विचारून आपण गेलं की मग बरं राहते. मग तिचा दवाखाना गिवखाना करून देऊ. मग तू तो घरी मी मा घरी. मग तिच्या आईली आल्यावर जा लागेल माय मला. तू जाशील माय मी थांबतो माय तिची आई येलो. मग तिची आई आली की मी चालली जाईन. बरं मग सकाळी म्हणतो मग मी भाऊली की जा लागते का आता. महिना पुरू द्या लागते ना बाई. का म्हणतच जातं काय. गोळ्या द्यायला असतात डॉक्टरनं. टॉनिकची बॉटल द्यायलाय. त्या कॅल्शियमच्या गोळ्या असतात. मग काय तर विचारतो मग वहिनीले कोणत्या तारखेला गेलत्या तर. नाही तर मग मी द्यायला मी हावतो. म्हणता माहिती नाही ते नको घेऊ प्याचं माठ आहे तो. माय वापराचं पाणी घेणं पाय धुवाले प्याच्या माठात बुडवतं का माहिती. बाई साहेबाला तेच माहित नाही प्याचा माठ कोणता वापराचा माठ. पाहिजे होते ना बुडवलं अशी ते टप्पर त्यात माठ धुवून टाक म्हणा तो. नाही त्यातलंच पाणी देईन आपल्याला. काय करू संध्याकाळी जेवायले. तुरीचे दाणे आहेत. तुरीच्या दाण्याची भाजी पतली अशी वाटून मस्त लागे भाकरी करू का त्याच्या संग. हो चालते ना. मग काय घोरा तुरीच्या दाण्याची भाजी मी मरतच होती. तुरीच्या दाण्याची भाजी करा ना वहिनी. करा भाकरी असं करा राहू द्या भाकरी मी टाकतो. माय राहू द्या मीच कळी टाकतो. मंदा वहिनी इकडे या. काय म्हणता म्हटलं त्या मीना वहिनी तुरीच्या दाण्याची भाजी करतात. तर भाकरी तुमच्या हातच्या करा बरं मस्त. अतिच मस्त चूल आहे. मस्त चूल पेटवा आणि दारातच भाकरी करा मस्त तुमच्या हातच्या पतल्या भाकरी चुलीवर गॅसवरही केलं तर चालतात का मीना वहिनी. सिलेंडर भरेल आहे ना. हो सिलेंडर आहे नाही भरेल. पण चूल आहे इंधन आहे काय ते सिलेंडरवर भाकरी त्या गॅसवरच्या भाकरी साजऱ्या येतात का चुलीवरच्या साजऱ्या भाकरी येतात. करतो ना मी. राहू दे मंदा मी करतो. काय वहिनी मंदा वहिनी शोभणार आहे का ती. मंदा वहिनी सांगा आता तुम्हाला शोभणार आहे का. तुम्ही असल्यावर ते मीनाबाई दो जीवाची बाई भाकरी थापत बशीन आपल्याला काही लाज शरम जराशी. ढसं खाऊ आपण त्या 2 जीवाच्या बाईच्या हातचं. त्याच्यापेक्षा राहू द्या मीना वहिनी. ते मंदा वहिनी काही बिन माणुसकीची दिसली का तुम्हाला. माणुसकीची बाई आहे म्हटलं ते असल्यावर तुम्हाला भाकरी करू देणार आहे का ते. कराव मंदा वहिनी तुम्ही करा. या मीना वहिनीला काय समजते. नाही म्हणजे करते ना मी.
तुम्हाला बरं नाही ना, डॉक्टरने आराम सांगितलाय ना. पोळ्या केल्या तर नाही चालत का? अशी आहे आमची मंदावहिनी, मधातलाच फाटा फोडते. आता भाकरीचं ठरलं बरं, म्हणतातच पोळी आणते, तर पोळी कोण खाणार आहे? अहो मंदावहिनी, आता तुरीच्या दाण्याची भाजी मी मस्त पाट्यावर वाटून देतो. तुम्ही भाकरी करा. त्या मीना बहिणीच्या हातची चांगली होती म्हणून तिला करू देऊन राहिली, नाही त्याला करूच नसतं दिलं. पण त्याच्या हातची तुरीच्या दाण्याची भाजी लय मस्त होती, मला घरी आठवते. त्याला भाजी टाकायला लावतो तेवढी. तुम्ही गॅसवर टाका वहिनी, उभ्या उभ्या, काही तुम्ही चुलीच्या नादी नका लागू. आणि मंदा वहिनी मी अति चुलीवर भाकरी करतो. तुम्ही करू लागता का? नाही तर का तुम्हाला एकटीला बसवणार आहे का? मी अति बाजूने बसतो तुमच्याजवळ गोष्टी करत, तुम्ही भाकरी करा तेवढी. का मी काय करता बिन माणुसकीची ननद धाव का? भाव जे स्वयंपाक करीन मी तिकडे हिंडत बसीन. मी मोबाईलही पाहत नाही, मी अंगही टाकत नाही, मी अति बसतो तुमच्याजवळ, तुमच्या संग गोष्टी करतो, तुम्ही भाकरी करा. करू लागेल का? आता का कोणत्या गाव पंगत देऊन राहिले का? 2-4 पंक्ता उठते, 2-4 पंक्ताच्या भाकरी करा लागतात. इन 5-6 जणांच्या भाकरी. तुमच्यासारखी एक्सपर्ट बाई बसल्यावर काय बोला लागते? मी अति बाजूने गोष्टी करेले. घ्या पेट वाचून. हो करते ना मी. करसान नाही तर कोणाला सांगसान? करा. आम्ही कुठे नाही म्हणतो बापा, करा. हे बाजूला सरक तुम्ही. जाओ मीना वहिनी, जा तुम्ही तिकडे. फक्त मी आवाज देईन तेव्हा भाजीला तळका द्यायचा. ते दाणे गिने द्या, मी वाटून देतो. पाट्यावर वाटतो चांगले. तुम्ही वाटता का पाट्यावर? मिक्सर आहे ना, मिक्सरातून फिरून घ्या ना. मला वाटेल काय का पोत आहे काय? मिक्सर आहे मग काय झालं? मला पाट्यावरही वाटता येते वहिनी, चुलीवर स्वयंपाक येते, सगळंच येते आपल्याला. गॅसवर येते, इंडक्शनवर येते आणि चुलीवर येते. ऑल इन वन नाही म्हटलं अशा सगळ्यात. काय तर ती घाला. वाटतो मी पाट्यावरही वाटतो. गावरान अडाणी कुठली स्वतःही पाट्यावर वाटू भाज्या खाते आणि मला चुलीवर भाकरी करायला लावते. यासाठीच तुम्ही येत नव्हती इथं, मला माहिती आहे ना. ही आशा असली म्हणजे मुद्दामून करते ही. मला सुतूताईने मला भाकरी नसत्या करू दिल्या. ही आशा ना, याच्यासाठी मी याला म्हणत होती मी येत नाही म्हणून. माझ्या घरी किती छान माझे मम्मी पप्पा, मला आई आता चुलीवर भाकरी करायला लागतात. काय झालं मंदा वहिनी? काय नाही, मी करते ना. या ना, करा ना. बाजूला सरकतो बापा मी. करा तुम्ही करा. ओ मीना वहिनी, जा. या बाईले तर मी तर म्हणतो काय हेच करायला लागते काय माय. जा ना माय, करा ना आराम जरा. पुढच्या दिवाळीला तुम्हालाच करायला लावतो सगळं. मी मार भाषाला वागवतो आणि तुम्हाला चांगलं चुलीजवळ घालतो. या दिवाळीला करा जरसा का आराम. हो माय बाई, मला आराम करायची सवय नाही ना मीना बाई, तर मला ते हेच वाटते माय. मी एकली तिकडे झोपतो, तुम्ही इकडे समजा जणी धंदा करतात. मी अति बसतो नाही का बरे तुमच्या जवळ. मंदा सुचणार नाही का तुला चुलीवर? जाऊ द्या ना आशा बाई, गॅसवर करू द्या तिला. नाही तर असं कर मंदा, आहे बा तू पोया कर. भाकरी मायले करायला लाव तुम्ही, नाही तर सतूबाईले म्हणतो. हो चालते ना, मी पोळ्या करते ना गॅसवरती. आता हे तिसरा पाय काढायचं कोण सांगितलं? ओ मीना वहिनी, तुम्हाला काही धंदा नाही काय? धंदा नसेल तर चला जा तिकडे. काही काम नसेल तर अंग टाका. जा मग मोबाईल चार्जिंगला लावा बरं. तो लय वेळ चार्जिंग नाही त्यानं. मापुरी जोड मोबाईल आहे. जा ते श्रावणीला म्हणा मोबाईल दे, चार्जिंगला लावा. जा ते मी मंदा वहिनी चांगला धंदा करून राहिली आणि तुम्हाला काऊन काम धंदे येतात? एवढी एक्सपर्ट बाई घरी. आता त्या बाई जोडून उद्या बेसनाचे लाडू करून घ्या तुम्ही. मंदा वहिनी बेसनाचे लाडू करता बरं. बेसनाचे लाडू? बेबे नाही, फक्त बेसनाचे लाडू. बेसनाचे लाडू येत असतील ना तुम्हाला? बेसनाचे लाडू येतात. मला जर कोणी तयार करून दिलं ना तर छान मी वडते लाडू. म्हणजे बेसनाचे लाडूचा पाकच थोडसा बिघडते, नाही तर येतात मला, खासारखे होतात ना. या आशाबाई उगाच त्या मंदाच्या नांदी लागतात. मला माहित आहे आशाबाईला काही बेसनाचे लाडू आवडत नाहीत बरं. उगाच त्या मंदाला पालतू सतावतात. बाई मी चालली जातो. जा माय दोघे ननद भाऊजा, काही करा माय बाई. हॅपी दिवाळी तुमची. मी जातो माय एका अंगण बसून राहतो. पेटवा ना मंदा वहिनी, चूल तर पेटवा. केदाया चूल पेटवसान बिचाऱ्या, आणि केदाया भाकर करसान. काय मला तर काय समजून नाही राहिलं. करा ना माय बाई, अशी भूक लागली मला, तोंडाला पाणी सुटलं माय. मस्त तुरीच्या दाण्याची भाजी. ओ माय बाई, हिरव्या मिरची चटणी करा लागेल बाई. ठेचा तर पाहिजेच. आणि लागे भाकरी बाई, मस्त खरपूस भाजा बाई भाकरी साजऱ्या. मस्त खरपूस माय मंदा वहिनीच्या हातच्या भाकरी, आणि लागे तुरीच्या दाण्याची भाजी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा. काय मिळीन बाई. बहिणी लागा बरं लवकर, पटपट भाकरी टापा. अजून कसं संध्याकाळ झाली की नाही, रात झाली की तुम्हाला सुचणार नाही. काय कंबर दुखून राहिली बाई. सकाळपासून काम उगाच आली मी इथे. थोड्या वेळ इथे बसते. आता जरा अंगच टाकते इथे. आता तिकडे नाहीतर ते आशा आहे. थोड्या वेळ जरी मी बसली ना तर येते. मंदाविनी उगाच मला त्रास देते बरं, माहितीये मला. गोड बोलून काटा काढते. झोपते बाई थोड्या वेळ. बापरे, अगं पहिलीच होती मी. पडशीन, तोंड फोडून घेशीन. काय इकडे तिकडे पळते ग? काय ते गावात सगळ्या गावात करून खेळून राहिली. काय ती मातीन कसं? आपल्या स्टँडर्डने राहायला पाहिजे राणी. नुसतं गावातल्या मुलांसारखं करून राहिली.
काय ग मम्मी, त्यात कसलं स्टँडर्ड आणि त्यात कसलं गावातलं कुठलं काही, पण आम्ही खेळत आहे ना. आम्ही ना पकडम पकडी खेळत आहे, लपाछपी. मी लपली ना, कोणालाच नाही दिसून राहिली. कृष्णा तिकडे गेला शोधत शोधत मला. बाकी सांगू नको, आम्ही आतमध्ये जाऊन लपते. तू इथे का बसली? सर्वजण आता तिकडे बसलेले आहेत. मोठी आई, सतू आत्या, आशा आत्या, पप्पा, मोठे पप्पा सगळे तिकडे बसलेले आहेत. आपाची पण आहेत. तू एकटी का आली इकडे? चल ना तिकडे. हा बसले तर मी थोड्या वेळा आम टाकतो. किती वेळचं माझ्या कंबर दुखून राहिली. सांगायचं नाही मी इकडे आहे म्हणून. मम्मी कुठे आहे माहित नाही म्हणा. जाय लप. जा बस, तुम्हाला काय करायला ते. बघ कृष्णा आला विचारायला तर सांगायचं नाही. तो त्याच्यावर राज्य आहे, तो पकडून राहिला. हा सांगायचं नाही मी आतमध्ये लपली आहे म्हणून. मी लपून राहते. धावू नको ना. काय पोरगी आहे ही, गावात आली ना, गावातलीच होती येडपटी येडगी. त्याच्यासाठी मी तिला आणत नाही इथे. पप्पांकडे राहा म्हटलं तर तिला करमत नाही. असं भेटत नाही ना असं गावभर खेळणं. आणि कुठली बापावरच गेली नुसतं. माझ्यासारखे स्टँडर्ड ते आज झालीच नाही. का ग राणी, तुझी मम्मी कुठे गेली? आत्या नाव नको घेऊ माझं. कृष्णावर राज्य आहे. आम्ही लपाछपी खेळत आहे. मी लपायला आली इकडे. तो आला त्याला सांगू नको. माझी मम्मी तिकडे बसली आहे मागच्या अंगणामध्ये. बरं बाई, लपाछपी चालू आहे का? लप बाई, अडची अडचणीत लपू नको. कुठे लपायचं नाही. चांगल्या जापेत लप बाई, सांगता नसते. इचू काट्याचं. जाय इकडे काय बसली तुझी मम्मी. वर जायला फक्त कुठे लपू नको. पोरी पाहून लपजो. हे कुठे आहे? पिंकी कुठे आहे? श्रावणी त्या पकडल्या गेल्या. त्या तिथं बसल्या आता सगळेजण. त्या पाण्याच्या हौदाजवळ बसलेल्या आहेत. मी पकडलीच नाही अजून. मी हातातच नाही पडून राहिली. मी एवढे छान सिक्रेट जागेवर लपून राहिली ना, कृष्णाला दिसूनच नाही राहिली. त्या दोघी जरी पकडल्या. आता मला सांगायचं नाही. आला विचारा सांगायचं नाही. मी लपते. लप पाहिजे फक्त. लपताना कायच्या खाली लपू नको. कोठ्याच्या अंग जाऊ नको तिकडे. बाई चुकाटाचं सांगता नसते येत म्हणून. शान माझा पिल्लू. गमते का ती गावात? गमते का? हो, मला तर इथेच राहा वाटते. किती मजा येते गा त्या गावाला. आपल्या पुण्याला मुंबईला एवढी मजा नाही येत हो ना. त्या सोसायटीत छोट्याशा त्या जागेत खेळायला लागते. इथे किती आम्ही पूर्ण गावात धावून राहिलो. किती मजा येते ना गावात. खरंच खूप मजा येते. मला तर इथेच करमते. असं शाळा शिक्षण तिकडे आहेत ना बाबा. भोर जायला लपतो. तिकडे गेला तो. त्या याच्या घरी गेला पाहायला. सरस्वती बुडीच्या घरी गेला तो. लप लवकर नाही तू दिसशील त्याले. सांगू नको त्याला, सांगू नको. मी लपतो. तू माई इकडे लपली वाटते. तिले मी पकडतो. आता मला राज्य आहे काय? मस्त बाई. थोड्या वेळ नाही तर आणखी ती आशा आली की मला कामाला सुरूच ठेवते बाई. थोड्या वेळ पण बसू देत नाही. हे कर ते कर. मस्त गोड बोलते. मंदावहिनी असं काय म्हणजे मला लपून येऊन बसली का लागे मंदावहिनी इकडे? आशा सुसू देत नाही. बर, पण मी बी आशाचा. मी बी बात पकडतो. लपाची खेळते की काय माय भाऊजाई माझ संग. मला राज्य आहे का? मग मी तर येऊ पकडतो भाऊजाईले. ओ मंदावहिनी अति बसल्या का लपून? नाही लपून म्हणजे मी बी गंमत करून राहिली. राणी खेळून राहिली लपाछपी. लेकरं खेळून राहिले ते. म्हटलं काय माहित बाई भाऊजाई लपली की काय ननदले लपाछपी खेळायला लावते काय म्हणून आली माय भक्कन करायला. वहिनी नाही लपून नव्हती बसली. लपून कशाला आली इकडे? तशीच बसली. इले तर वासाची ती काय माहित मला. आली मला शोधत चहा करा लागत अशी. म्हटलं मंदावहिनी कुठे गेल्या? चहाचा टाइम झाला ना मंदावहिनी. चहा ठेवा लागत होता. हो ठेवते ना. सर्वजण आले का घरी? हो सर्वच जण आले. ठेवा. मोठी लपून बसते मंदावहिनी. आमची वहिनी बी अशी आहे बाबा. शोधू आणा लागते. चहाचा टाइम झाला आता. ननद दिवाळी आल्यावर ननद बरोबर शोधते भाऊजाईले. कारण ननदली माहित आहे की नाश्ता असो चहा असो जेवण असो मेळ कुठे येते. भाऊजाईले शोधा लागते. भाऊ जवळ बसून नसून काय फायदा. डबे तर शेवटी भाऊजाई जवळ असतात. आली बा भाऊजाईले शोधत. तुमची दिवाळी कशी चालू आहे? भाऊजाईच्या डोक्याला घाम फोडून राहिले की नाही फोडून राहिले? चांगली असेल तर फोडू नका. आमच्या मीनाबाईनी सारखी असेल तर काही घर नाही. आमची मंदाबाई बदतच नाही ना. लय स्टँडर्ड वाया जाते तिचं. म्हणून मी तिच्या संग खेटे घेतो. नाही तर मला काही गरज नाही बरं. बाकी काय हाशी मजा दुसरं काय. आपण येतो 2 दिवसासाठी. आपण का ती राहिले येतो. कायच घेणं आहे आपल्याला द्यायचं. आपल्याला काय 2 दिवस दिवाळीले बोलावलं त्याच्यातच आपल्याला मोठेपणा. पण मंदाबाईशी जर शेक मला काळ्या कराच वाटतात. काय करू काय माहित. अंगात माझ्या ते लुसलुसतेच निरा. म्हणून जरासा आता मंदाबाई आल्या आमच्या तर कालपासून चालू आहे जरासं. बाकी काही नाही. तुमची दिवाळी मजेत. आमची बी लय मजेत आहे.